आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय विचार करतोय? खरं बोलायचं ठरवलंय. म्हणजे मी ताई साहेबांना कधी खोटं बोललोय आणि बोलणारही नाही. हा फोन तो त्यासाठीच केला होतास ना? मी आता विचारलं म्हणून कबुली देतोयस, नाहीतर आतापर्यंत सांगितलं असतंस. नाही हो, मी त्यांना फक्त एवढंच सांगणार होतो की जर तू माझ्याशी पुन्हा पुन्हा खोटं बोलणार असशील तर याची शिक्षा तुला भोगावीच लागणार. नाही नाही नाही, असं करू नका. तुम्हाला तुमच्या आई नाही, तुमच्यातल्या राजाची शपथ. आमच्यात राजा नसतो, ज्याला शिक्षा द्यायची असते तोच असतो. आणि आता तुझी वेळ आलीये. मी तुला अशीच मध्ये मध्ये खेळवत राहणार आहे जोपर्यंत त्या यशचा खेळ कायमचा संपत नाही तोपर्यंत. एकच मिनट थांब. 3 नारियल पानी देना, पतला मलाई, और पानी मीठा रहेगा ना? तुला आवडतं ना शाळेचं पाणी? हो, पण माझ्यापेक्षा आईला जास्त आवडते. आय नो दॅट. अच्छा, म्हणून तू इथे गाडी थांबवलीस का? थांब. थँक्यू.
काय ग, सुटलं ग आता ना? चला निघायचं. ओ दादा, ओ ताई, मूर्ती घ्या, हो घ्या. लई चांगल्या मूर्ती आहेत. नाही आम्हाला नकोय काही. चल. आजी थांब ना. काय चाललंय तुझं? चल गाडीत बस पटकन. आपल्याला घ्यायची नाही ती वस्तू, कशाला उगाच थांबवतेस त्यांना? चल. बाबा मला हवी आहे. हे बघ, घरी ऑलरेडी बरीच खेळणी पडली, ती पण धड वापरत नाहीस तू. आता या नवीन मूर्तीची काय गरज आहे? माझ्याकडे भरपूर खेळणी असली तरी त्या खेळण्यांमध्ये अशी मूर्ती नाहीये. तू ऐकणार नाहीयेस का माझं? उगाच हट्ट करणार आहेस? दादा, त्या पोरीच्या भावनांचा विचार करा जरा. तिला ही मूर्ती लई आवडली आहे. अहो तसं नाही हो, आमच्याकडे बरीच खेळणी पडली, ती धड वापरत नाही ती. उगाचच मूर्ती मागते, हट्ट करते. नकोय आम्हाला. आजी, तिला आवडलेली मूर्ती तिला द्या, पैसे मी देते. शेवटी माझ्या मुलीचा हट्ट मीच पूर्ण करणार. घ्या. किती द्यायचं ताई? 100 रुपये. आई, बाबांनी आधीच पैसे दिलेत. ए बाबा, या मूर्तीसाठी थँक्स. आई, ही मूर्ती बघ ना, किती गोड आहे, अगदी तुझ्यासारखी. तुला आवडलेली मूर्ती तुला मिळाली आहे ना, उगाच मला मस्का पॉलिश लावू नकोस. चल निघायला हवं. आजी, मला ही मूर्ती खूप आवडली, पण ही कोणाची मूर्ती आहे? आदिशक्ती. चला. मी इथे असल्याचं जर त्यांना सांगितलंस तर मला नाईलाजाने त्यांच्या आधी तुला पाहावं लागेल. प्रल्हाद दादा, प्रल्हाद दादा, काय कुठे हरवला? कुठे काय? तुम्ही असे वेगळे का वागताय? नाही, व्यवस्थित तर बोलतोय. नाही, नेहमी सारखं नाही वागत आहात.
नाही नेहमीसारखंच बोलतोय. नेहमी सारखा उत्साह नाहीये तुमच्या चेहऱ्यावर. काय झालंय? काही बोलायचंय का? हो तुम्ही इथे का आलात? आपलं कसे आहात? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त मस्त. आई हा, हे कोण आहेत? हे आहेत प्रल्हाद मामा. बरीच वर्ष आपलं फार्म हाऊस सांभाळतात. हाय प्रल्हाद मामा. हाय. गोंडू गोंडू. हे कोण? प्रल्हाद मामाची अजून एक ओळख मी तुला सांगितली नाही. कोणती? प्रल्हाद मामा ना बोलता बोलता मध्येच थांबतो. हो ना? आणि बोलता बोलता महत्वाचा शब्द खाऊन टाकतो. हो की नाही मामा? तुम्ही विषय बदलण्यात माहीर आहात. पण तुम्ही अजून सांगितलं नाही हे कोण आहेत ते. चल आपण डिक्कीतला बॅग काढू. आई सांग ना हे कोण आहेत ते. तू सांग ना. आता हे माझे बाबा आहेत. हे पण मीच सांगायचंय का? मिस्टर आहेत. मिस्टर आहेत माझे. काय प्रल्हाद दादा? ओ प्रल्हाद दादा, काय हॉलिवूड ऍक्टर आहात तुम्ही. आता मी काय केलं? या आधी मी 2दा फार्म हाऊसवर येऊन गेले, तरी मैत्री समोर जे मला ओळखत नसल्याचा अभिनय करताय मगासपासनं. अहो तसं नाहीये. अहो आजकाल एखाद्या माणसाला ओळखण्याच्या बाबतीत मलाच माझीच भीती वाटू लागली आहे. आता हे काय मध्येच बडबडतोयस? अहो मागच्या काही तासापासून मी काही बडबडतोय, धडपडतोय, गडबडतोय, आणखीन काय काय करतो मलाच काही कळत नाहीये. म्हणजे अहो ते सगळं जाऊ द्या ना. हे सगळं बोलायला आपल्याकडे बराच वेळ आहे. आपण ना आज जाऊन बोलूयात. या. अरे ही बॅग प्रल्हाद. आई शपथ मी काही नाही केलं. मला काही करू नको प्लीज. प्रल्हाद दादा, काय काय एवढं घाबरून कोणाशी बोलताय? नाही, कुणीच दिसत नाहीये. दरवाजा आहे. दादा काय होतंय? जाऊ दे. माझे भोग आहेत, मलाच भोगावे लागणार. बाबा दार उघड ना. तुझं काय आता? हे बघ सगळ्या बॅग्स ऑलरेडी बाहेर काढल्या. बाबा तरी पण दार उघड. अगं पण काही राहिलंय का? प्लीज बाबा. बरं.
सोडणार नाही, सोडणार नाही. आज हार मानत असले तरी मी लवकरच परत येईन. काय काय झालं? कुठे काय? दादा काय चाललंय आणि कसला विचार चाललाय तुझा? तुम्हाला इथून घालवायचा. हा? नाही 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 नाही, म्हणजे तुम्हाला जेवण काय द्यायचं ना त्याचा विचार करत होतो. हा विचार तू का करतोयस? राधा आहे ना स्वयंपाकासाठी, तिला बोलवून घे आणि तू जा. तेच तेच सांगायचं राहून गेलं. ती आज आलीच नाही. हो का? मग फोन करून बोलवून घे. कॉल करून पण ती येणार नाही. तिचा नवरा, हा नवरा आजारी आहे. हा आजारी म्हणजे आजारी आहे, सिरियस आजारी. हा हा सिरियस आजारी आहे. मग आता ती नाही ना म्हटल्यावरती तुमच्या जेवणाचा प्रॉब्लेम होणार ना, म्हणून. हो का? बापरे. बरं हरकत नाही. फ्रीज मध्ये काय आहे सांगा मला, मी बघते काय करायचं. फ्रीज मध्ये काय असेल तर सांगणार ना. म्हणजे 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 हा असं पटकन स्वयंपाक करायचा म्हटल्यावरती फ्रीज मध्ये काहीतरी हवं ना, तेच नाहीये म्हटल्यावरती काय करणार. म्हणून म्हटलं तुम्ही इथून निघून जा, वेळ आहे तर. अंधार पडायच्या अगोदर जिथून रफूचक करू. हा काय चाललंय तुझं? अजून आम्ही बॅग्स पण ठेवलेल्या नाहीयेत आणि तू आम्हाला परत पाठवायच्या गोष्टी करतोयस. तसं नाही, म्हणजे नाही, तू आता काहीच बोलणार नाहीस. जे काय करायचंय ते मी करेन. तू आता गेलास तरी चालेल. चल. ठीक आहे, आता तुम्ही सांगताय म्हणून निघतो. पण तुम्ही राहा, सावध राहा. काय थोरा मोठ्यांनी म्हटलंय. काय म्हटलंय? दुर्घटना घटी नजर हटी. नाही, नजर हटी दुर्घटना घटी. झाली बडबड करून? आता निघतोस का? मी काय चाललंय याचं? मी आल्यापासून बघतेय विक्षिप्त बघतोय काहीतरी. नजर हटी दुर्घटना घटी म्हणजे काय समजायचं आपण ह्यातनं?
तुमच्या घरासाठी आमच्याकडनं ही छोटीशी भेट. हा शिवकुमारजी बोला. मॅम मॅम तुम्हाला कसं सांगू आणि काय सांगू कळत नाहीये मॅम. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम म्हणजे मॅम तुम्ही दिलेले 15 लाख रुपये. काय झालं त्याचं? हे असं झालं मॅम.